आज माझा घसा खूप दुखत आहे, पण मृत्युंजयच्या शेवटी येऊन असा ब्रेक घेणं आणि तुमची उत्सुकता ताणणं बरं नाही, म्हणून मी आज रेकॉर्डिंग केलंय. त्यामुळे रेकॉर्डिंगमध्ये काही चुका आढळल्यास मला माफ करा. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9, श्रीकृष्ण 13. अरे, कोणीतरी दानवीर या धर्तीवर आज शिल्लक आहे काय? थरथरणारे वृद्ध बोल कुठून तरी आले. भोवतीच्या शांततेला चिरत गेले. सर्वांनी एकदम माना वळवल्या. पराकोटीच्या आश्चर्यानं एका वृद्ध ब्राह्मणानं युद्धात कामी आलेल्या आपल्या पुत्राचं प्रेत शोधून काढलं होतं. पण त्याचा दहनविधी करण्यासाठी लागणारही धन निर्धन अशा त्या एकाकी वृद्धाजवळ नव्हतं. तो आर्तपणे चित्कारत भेटेल त्या जिवंत जखमी योद्ध्याला गाठून आपला सुरकुतलेला हात पसरत सम्रांगणावर गरगर फिरला होता. युद्धाच्या वणव्यात माणुसकी होरपळून निघाल्यामुळं एकही योद्धा त्याच्या आक्रोशाकडे लक्ष द्यायला तयार नव्हता. गर्दी पाहून आशेनं तो आम्ही उभे होतो तिथं आला होता. योद्ध्यांच्या कड्यात कोणता महावीर अंतिम श्वास मोजतो आहे वगैरे काहीच माहीत नसल्यामुळं तो बाहेरूनच ओरडत होता. अरे, कोणीतरी दानवीर या धर्तीवर आज शिल्लक आहे काय? त्याची मान लडलडत होती. हातातील आधाराची काठी थरथरत होती. त्याचे थरथरणारे कातर बोल जखमीकरणाच्या जडशीर होणाऱ्या कानात शिरताच दानवीर या शब्दाशी निगडीत असलेला त्याचा दिव्यात्मा क्षणात पाझरला. त्याचं संपूर्ण शरीर एकदम कसं तरीच थरथरलं. साथ न देणारे कंठाचे धागेही त्यानं क्षणात नमवून टाकले. चित्रसेनाकडे पाहत तो बोलला, अगदी स्पष्ट, चित्रसेन याचक. चित्रसेन तात्काळ उठला. लगबगीनं कड्याबाहेर जात त्यानं त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हाताला धरून त्याला आत आणून पित्यासमोर उभं केलं. त्या वृद्धाचे भुरके पांढरे केस विखुरले होते. सुरकुत्यांच्या जाळ्यात डोळे गुरफटले होते. मान लडलडत होती. बोल, ब्रह्मवरा, इच्छा काय? समोर हात पसरलेल्या त्या वृद्धाला पाहताच त्या जखमी सेनापतीचे ओठ थरथरले. त्या महावीराच्या कंठातून ओघळलेलं दाट रक्ताचं थारोळं पाहून तो वृद्ध स्वतःच्या पुत्रनिधनाचं भयानक दुःखही विसरला. आर्जवानं म्हणाला, काही नाही अंगराज, काही नाही. त्या वृद्धानं अनेक वेळा त्याच्याकडून दान घेतलं होतं. तो अशा घायाळ स्थितीत, एकाकी मरणोन्मुख स्थितीत त्याच्याकडे आता काय मागणार होता? हीच वेळ भोवतीच्या पांडवांना खरा ज्येष्ठ कौंतेय कसा आहे हे दाखवण्याची होती. पांडवांना लौकिक आणि त्याला पारलौकिक श्रेष्ठत्व देण्याची होती. मी पुढं होत त्याच्या कानाजवळ जात म्हणालो, या वृद्धाजवळ युद्धात कामी आलेल्या पुत्राचा अंत्यसंस्कार करण्यासाठी लागेल एवढंही धन नाही. तो त्यासाठी एखादा दानवीर शोधत आहे. दानवीर? तो स्वतःशीच अस्फुट पुटपुटला. एकदम त्यानं आपले डोळे कपकन मिटले. इतस्तता हातपाय हलवून तो तळमळू लागला. असहाय्यतेनं मुठी वळू लागला. त्या याचकाला कोणतं दान द्यावं ते त्याला सुचेना. त्याची कोंडी फुटेना. छातीवरचं लोहत्राण लपलप खालीवर होऊ लागलं. काय करणार होता तो आता? त्याचं दानशूरत्व आता या अंतिम क्षणी कळंचून जाणार होतं. लोखंडी शस्त्र आणि लोहत्राण यांशिवाय भोवतीच्या कुठल्याही योद्ध्यांच्या अंगावर एक साधा फुटका मणीही नव्हता. सोनेरी किरीट उरले होते, पण ते पांडवांच्या मस्तकावर. त्याचे तळमळणारे हातपाय एकदम एकाएकी थांबले. कसल्या तरी निर्धारानं त्यानं पुन्हा आपले निमुळते डोळे उघडले. त्यातून एक अनावर अद्वितीय तेज नुसतं ओसंडून चाललं होतं. चित्रसेन, पाषाण. त्यानं चित्रसेनाला आज्ञा दिली. आपल्या पित्याची आज्ञा पाळणारा चित्रसेन उठला. त्यानं दूरवर जाऊन एक पाषाणखंड आणला. चित्रसेनाला समोर पाहताच त्याचे निळे डोळे एका विलक्षण अबोध अशा तेजानं तळपू लागले. तो धडाधड बोलू लागला, सर्व शक्ती एकवटून. चित्रसेन, त्या पाषाणानं माझ्या मुखातील सोनेरी दात पाडून
ते ते याचकाला ताण पडल्यामुळं तो क्षणभर थांबला. कंठातील बाणांमुळं होणाऱ्या तीव्र याचनांना थोपवण्यासाठी त्यानं डोळे घट्ट मिटले. चित्रसेन उभ्या उभ्याच थरथरू लागला. त्याच्या पित्यांवर त्याचं नितांत प्रेम होतं. या अंतकाळी त्याच्या चरणांवर फुलं उधळायची सोडून प्रत्यक्ष त्याचे दात पाडायचे हे कठीण, महाकठीण कर्म तो कसा काय करू शकला असता? त्या 25शीतल्या उभाराच्या तरुणाच्या अंगाला कंप सुटला. कपाळावर घामाचं थारोळं साठलं. चित्रसेन, त्याच्या आवाजाला धार आली. लोहत रानावर आदळणाऱ्या बाणाच्या पात्यासारखा त्याचा आवाज होता. तुला तुला कुरूंच्या सेनापतीची ही ही आज्ञा आहे चित्रसेन. त्याच्या आवाजात अधिकाराची विलक्षण धार होती. त्याची आज्ञा भोवतीच्या कुठल्याही वीराला मोडता येणार नव्हती. भोवतीच्या योद्ध्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. सर्वांचे डबडबलेले डोळे चित्रसेनावर खिळले. तो थरथर कापतच होता. दिवसभर रणांगणात सिंहासारखा लढणारा तो वीर आता सशासारखा थरथरत होता. एका जागीच संवेदनाहीन झाल्यासारखा खिळला होता. त्याच्या कपाळावरचे घामाचे थेंब हातातल्या पाषाणावर टपकले. चित्रसेन, त्याचे ओठ आता थरथरू लागले. डोळे आग पाकडू लागले. तो क्रोधानं आपल्या पुत्राकडे पाहू लागला. अवज्ञा करणाऱ्या सैनिकाकडं सेनापतीनं पाहावं तसं. अंगावर वीज पडल्यासारखा चित्रसेन झटकन पुढं झाला. तो कितीही झालं तरी त्याचाच अंकुर होता. चित्रसेनाला पुढं झालेला पाहताच त्याचे डोळे आनंदानं चमकले. क्षणातच त्यानं ते घट्ट मिठून कंठाभोवतीच्या वेदनांहून आता दातांच्या मुळातून येणाऱ्या असह्य वेदना सहन करण्यासाठी आपल्या हातांच्या भक्कम मुठी वळल्या. निमुळत्या डोळ्यांभोवतीचं सोनेरी कातडं संकोचलं. नेहमी सूर्यस्तोत्राचे पावन मंत्र उच्चारणारं आपलं विमल मुख त्यानं विस्फारलं. पूर्ण उमललेल्या टवटवीत सूर्यफुलासारखं. सूर्यफुलातील परागदंडासारखेच दाटीवाटेने बसलेले शुभ्र दात चमकले. त्यातील 2 दात सुळ्यासारखे संपूर्ण सोन्यानं मढवले होते. ते पिवळी सतेज किरण फेकू लागले. सूर्यतेजात तळपू लागले. उरातून उफाळणारा उमाळा निकरानं गळ्यातच थोपवून चित्रसेनानं हातातील पाषाण उंचावला. अनेकांनी डोळे मिटून घेतले. कोणत्याही युद्धभूमीवर साकारलं नसेल असं सत्य कुरुक्षेत्रावर साकारत होतं. खाड खाड 2 आवाज कुरुक्षेत्राच्या भूमीत विरले. हातातील पाषाण फेकून अनावर झालेला हुंदका आपल्या वीर पित्याला ऐकवणार नाही, कधीही मानवणार नाही म्हणून चित्रसेन तीरासारखा भोवतीचं कडं फोडून स्पुंदत बाहेर आला. शक्तिपात झाल्यासारखा. त्या दानवीराचे सुंदर सोनेरी दात निखळून त्याच्याच तोंडात पडले. त्या दातांच्या मुळातून उफाळलेलं रक्त गालांवरून ओघळत त्याच्या कंठावरच्या जखमेच्या रक्तात मिसळू लागलं. टपटप कुरुक्षेत्रावर ठिपकू लागलं. भोवतीच्या योद्ध्यांचे अश्रूही पाझरू लागले. त्यानं मोठ्या कष्टानं तोंडातील दात हातात घेतले. आता त्याचे डोळे विलक्षण असाधारण तेजानं तळपत होते. कधीमधी उमटणारी खळी गालावर उमटत होती. तो थरथरत तुटकपणे बोलू लागला. याचका, हे दान, रक्तानं माखलेलं हे अपवित्र दान कसं तुझ्या पवित्र हातांवर ठेवू? पुन्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच्या जीवनाची अचूक कल्पना काय होती हेच माझ्याशिवाय भोवतीच्या कुणालाही समजू शकत नव्हतं. समजलं तरी ते कधीही पचू शकत नव्हतं. हातातील दातांवरचे रक्ताचे डाग कसे घालवावेत हे न समजल्यानं पुन्हा असहाय्य झालेल्या त्याच्या तळपणाऱ्या नीलवर्णी डोळ्यातून अश्रूंची संतत धार पाझरू लागली. डबडबत्या नेत्रांनी त्यानं अमीन टेकडीकडं कलत चाललेल्या आकाशातील आपल्या पित्याकडं क्षणभर पाहिलं. एकटक अविचल. दुसऱ्याच क्षणी जाणीवेची एक अद्भुत, गूढ, सूक्ष्म तार त्याला चेतावणी देऊन निघून गेली. जीवनभर जे जे अतर्क्य होतं ते असाच तो करीत आला होता. डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रूंच्या धारेत त्यानं हातातील रक्तमय दात धरले. अविरतपणे, अखंडपणे डोळ्यातून अश्रू पाझरत राहावेत म्हणून तो अविचलपणे, एकटकपणे सूर्यबिंबाकडे पाहतच राहिला. त्याच्या अथांग मनात भावनांचा कसला महाभयानक कल्लोळ माजला असेल याची कल्पनाही करता येत नव्हती.
प्रत्यक्ष मलाही. त्याच्या सोनेरी दातांवरचं रक्त त्याच्या विशुद्ध अश्रूत वाहून गेलं. दात स्वच्छ झाले. सूर्यकिरणात चमचम तळपू लागले. परावर्तित किरण फेकू लागले. त्याहून त्याचे डोळे आनंदाच्या विलक्षण समाधानाच्या उर्मीनं तळपू लागले. मनगटातील अर्धवट तुटलेल्या निशिगंधाच्या मालेतील एक फूल उपटून त्यानं ते दातांवर ठेवलं. ते दान आपल्या भव्य कपाळाला लावून त्यानं हसत हसत हात उंचावला याचकाला दान देण्यासाठी. आता ते दान सर्व विधीनिशी पूर्ण सूचित दान झालं होतं. जगात अनेकांनी दान केलं असेल, पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक उत्तुंग एकनिष्ठ अजोड दान तो एकटाच करू जाणत होता. पहिला पांडव, ज्येष्ठ कौंतेय, सूर्यपुत्र, अजोड दानवीर. सभोवतीच्या असंख्य मुखातून सहजोद्गार बाहेर पडले. साधू, साधू, धन्य, धन्य. थरथरणारा वृद्ध ब्राह्मण पुढं झाला. आता ते दान स्वीकारणं भागच होतं. थरथरत्या ओंजळीत त्यानं ते दान घेतलं. त्यांच्या वृद्ध डोळ्यातून पाझरलेले कृतज्ञ अश्रू त्या सोनेरी दातांवर आणि अर्धवट तुटक्या निशिगंधांच्या फुलांवर पडले. त्या वृद्ध याचकाला वंदन करण्यासाठी तो मान झुकवण्याचा प्रयत्न करू लागला. कंठातील बाणानं त्याला ते शक्य होईना. तो वृद्ध न राहावून बोलला, दानवीर कर्ण, जिनं तुला जन्म दिला ती माता धन्य आहे. ज्या भूमीनं तुझा देह पोचला तीही भूमी धन्य. दानवीर कर्ण, आर्यवर्तात तुझ्यासारखा एकनिष्ठ दानवीर झाला नाही, भविष्यात कधीही होणार नाही. ते बोल तळमळीचे होते. थरथरणारी मान आणि ओघळणारे अश्रू सावरीत तो वृद्ध ते अजोड दान घेऊन आपल्या पुत्राच्या मृतदेहाकडे जाण्यासाठी वळला. तो वृद्ध ब्राह्मण वेशात आलेला प्रत्यक्ष सूर्यदेव तर नव्हता. त्याला समाधानानं परतताना पाहून क्षणाचाच सोबती असलेल्या त्या दानवीराच्या मुखावर एक अस्पष्टशी हास्याची लकेर तरळून गेली. कोणतं समाधान होतं त्या हास्यात? सर्वांनाच ते समजू शकत नव्हतं. अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि भीमाच्या खांद्यावरील गदा आता थरथरत होती. एवढी अचाट सहनशक्ती पाहूनही त्यांना कळत नव्हतं की तो सुतपुत्र नव्हता. नाही, तो सूर्यपुत्र होता, कौंतेय होता. त्यांना शोभून उरणारा ज्येष्ठ बंधूच होता. पण त्यांना ते अद्याप माहीत नव्हतं. त्याचे समाधानी डोळे अजूनही भिरभिरत कुणाला तरी शोधतच होते. दुर्योधनाला. शुद्धीवर आलेला दुर्योधन धावत पळत धापावत आला. मगरानं पाणी फोडावं तसं भोवतीचं कडं फोडून आत घुसला. महाभाओ, मित्रवर, अंगराज. ते त्याला पाहताच कितीतरी भेदकपणे चित्कारला. आयुष्यात कधी कधी नव्हते ते त्याच्या घाऱ्या डोळ्यातही अश्रू तराळले. त्याचे सख्खे 80 बंधू ठार झाले होते, पण त्यांच्यासाठी सुद्धा तो कधीही एवढा विरघळला नव्हता, कळवळला नव्हता. त्यानं दुर्योधनाला डोळ्यांच्या संकेतानंच आपल्या जवळ बोलावलं. आता तो अगदी शेवटचं दान करू इच्छित होता. शेवटचं आणि महत्वाचं दान, विचारांचं दान. मित्रवर, माझ्या मृत्यूबरोबरच हे विनाशी युद्ध थांबव. त्याचे थरथरणारे ओठ पाहताना सर्व हळहळले. खरोखरच त्याचं अंतरंग अथांग होतं. नाही अंगराजा, मित्रा, तुझ्यासारख्या महापराक्रमी वीरानं माझ्यासाठी बलिदान पत्करावं आणि मी मात्र मृत्यूच्या भयानं समेट करावा हे मला लांछनास्पद आहे. जर मृत्यू पितामहांना, गुरु द्रोणांना आणि आज तुलाही घेरू शकतो तर मी काय आणि कुणीही चिरंजीव नाही. तुझ्यासाठीच ते युद्ध चालू राहील. दुर्योधनानं एक जळजळीत कटाक्ष माझ्यावर आणि अर्जुनावर फेकला. दुसऱ्याच क्षणी गुडघे टेकून त्याचा दीर्घ बाहू हातात घेऊन तो एवढा निग्रही कौरव नेता स्फुंदू लागला. चित्रसेनाहून भयानक. कर्णानं दुसऱ्या हातानं थोपटून दुर्योधनाला शांत केलं. आता तो कणाकणांनी पृथ्वीचा त्याग करू इच्छित होता. दात आणि कंठ यातून झालेल्या अविरत रक्तस्त्रावानं त्याला आता वारंवार ग्लानी येऊ लागली. अश्वत्थाम्याकडं पुढं होत त्याचं मस्तक प्रेमभरानं आपल्या मांडीवर घेतलं. रक्तस्त्रावानं आता त्याच्या डोळ्यांवर एकसारखी झापड येऊ पाहत होती. मला वाटलं होतं की दुर्योधन त्याला या अंतकाळी त्याची अंतिम इच्छा काय आहे म्हणून विचारेल,
पण दुःखावेगानं त्याला तेवढं भान राहिलं नव्हतं. दुर्योधनाचं जीवन आता कण्यातून निखळलेल्या रथचक्रासारखं झालं होतं. दिशाहीन. त्या दानवीराचे श्वास आता अडखळू लागले. अर्धवट झापडलेले डोळे सूर्यबिंबाशी एकरूप होऊ लागले. लय पाहू लागले. त्याचा सुंदर देह अचल होत होता. त्याच्या दमदार श्वासोश्वासाबरोबर लयीत वरखाली होणारं विशाल छातीवरचं लोहत्राण आता मंद मंद स्पंदू लागलं. त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं. केवळ एकट्या माझ्यावरच. झटकन मी पुढं झालो. त्याच्या पाळत उठलेल्या कानांजवळ तोंड नेत हळूच पुटपुटलो. कौंतेया, तुझी अंतिम इच्छा काय? त्यानं झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले. 2 अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळले. मला स्पष्ट दिसत होते. कसले होते ते? दुःखाचे, पश्चातापाचे, छे, धन्यतेचे, कृतार्थतेचे. मी त्याला कौंतेया म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे. तोही हळूहळू पुटपुटू लागला. द्वारकाधीशा, माझी अंतिम इच्छा की तूच माझा अंत्यसंस्कार एका कुमारी भूमीवर करावा. कुमारी भूमी. त्याचा आवाज अत्यंत क्षीण झाला होता. कुमारी भूमी म्हणजे? त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपणे कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो. होय, कुमारी. ज्या भूमीवर कधीच तृणांकुर सुद्धा उगवले नसतील, उगवणार नाहीत. माझी दुःख ती पुन्हा त्या मर्त्यभूमीवर कधीच कोणत्याही रूपात उगवू नयेत म्हणून ही पंचमहाभूते कुमारी भूमीत लय. त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण व अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो. तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी ओठांजवळ नेले. टवकारून ऐकू लागलो एकचित्तानं. तो अस्पष्ट, अर्धवट शब्द उच्चारत होता. ली, माता, न. तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कुणाला स्पष्ट सांगता आलं नसतं. तो वृषाली म्हणत होता की पांचाली? तो कुंती माता म्हणत होता की राधा माता? शोण म्हणत होता की अर्जुन? मी ताडलं. तो दोन्हीही म्हणत होता. आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले. सूर्यबिंबावर खेळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालीवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो. अर्घ्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालीवरून नक्कीच सवितृ मंत्राचे गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते. ओम भूर्भुवः स्वः तस्य विदुर्वरेण्यम. एकाएकी त्याच्या ओठांची तीही हालचाल क्षणात थांबली. सर्वांनी श्वास रोखले. त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला. छातीवरचं स्पंदनारं लोहत्राण आता शांत झालं, स्थिर झालं. महान तेजस्वी असा डोळे तिपवणारा एक प्रखर तेजाचा प्रचंड स्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या हृदय कमलातून बाहेर पडून आकाशमंडलातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगाळणाऱ्या विशाल अशा लाल लाल सूर्यबिंबाकडं प्रचंड गतीनं झेपावला. क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्यगर्भात लय पावला. त्या जात्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले, अंधारले. त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं. धन्यवाद.